नमस्कार, आकार ड्रॉइंग अँड क्राफ्ट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोरणांसाठी, खास मुलींसाठी दागिने कसे बनवू शकतो हे पाहणार आहोत. यासाठी इथे मी अगदीच सोप्या आणि अगदीच स्वस्त दरात मिळणारे मध्यम आकाराचे तिळगुळ घेतले आहेत. हे मार्केटमध्ये फारच सहजरित्या अवेलेबल आहेत. त्याचबरोबर पिंक कलरची ग्लिटर फोम शीट घेतली आहे, ग्लू गन आणि ग्लू स्टिक घेतली आहे. याचबरोबर मी इथे काहीसा अशा प्रकारे एक पेंडंट बनवून रेडी करून घेतला आहे, जेणेकरून आपली ज्वेलरी खूपच सुबक आणि सुंदर दिसेल. ह्याच्यामध्ये मी अशा प्रकारचे लेस अगदीच सुई दोऱ्याने शिवून घेतले आहेत आणि त्यावर गोल्डन लेस आणि खडीसारखी लेस चिटकवून घेतली आहे. त्याचबरोबर इथे मी तिळगुळही चिटकवून घेणार आहे, जेणेकरून त्याला एक हलव्याच्या दागिन्याचा लुक येईल. असे मी 8 पेंडंट बनवून घेतले आहेत. जेव्हा पाहिजे तेव्हा ते पेंडंट आपण आपल्या ज्वेलरीमध्ये यूज करू शकतो. तुम्ही पाहू शकता, जवळून ते काहीसे अशा प्रकारे दिसतात. याचबरोबर आपल्या फोम शीटवर आपण आपली ज्वेलरीची बेस डिझाईन ड्रॉ करून घेणार आहोत आणि ती ही काहीशी अशी दिसेल. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ग्लिटर फोम शीटला तुम्हाला उलट्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यावर डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. एकदा का डिझाईन ड्रॉ झाली की त्याला डिझाईनला कट करून घ्या, म्हणजे आपला नेकलेसचा बेस रेडी होईल. त्या नेकलेसच्या बेसवर आपले बनवलेले पेंडंट आणि तिळगुळ चिटकवून झाले की आपली ज्वेलरी रेडी. एकदा का कट करून घेतलेला हा बेस, त्याच्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन बनवू शकतो. इथे मी मुलींसाठी ज्वेलरी बनवत आहे आणि म्हणूनच मी असा बटरफ्लाय शेप म्हणजेच फुलपाखरूच्या शेपमध्ये ही एक ग्लिटर फोम शीट कट करून घेतली आहे. बाजूबंदसाठी बेस बनवलाय, कमरपट्टा आणि क्राऊन म्हणून मी इथे मुकुटच्या शेपमध्ये अशा प्रकारे हा बेस घेतला आहे. तुम्ही पाहू शकता की मी बनवलेले सगळे पेंडंट मी कशा रीतीने कुठे कुठे हे वापरत आहे. अगदीच नेकलेसला 3 नेकलेस, बाजूबंदला एक पेंडंट आणि एक मुकुटला पेंडंट ते वापरणार आहे. बटरफ्लायला आपल्याला फक्त क्लिप लावायचा आहे मागच्या बाजूस. आपण ही ज्वेलरी खास मुलींसाठी बनवत आहोत आणि म्हणूनच ती सुंदर आणि नाजूक आणि अगदीच सुटसुटीत अशी डिझाईन मी घेतली आहे. इथे मी कमरपट्टा बनवत आहे. तुम्ही पाहू शकता की मी इथे 2 तिळगुळ चिटकवून घेतले आहेत. कमरपट्टा काहीसा असा दिसेल. आपल्या ज्वेलरीच्या सगळ्या बेसना हे असे सॅटिन रिबिन पहिल्यांदा लावून घ्यायची आहे बरं का. त्यानंतर त्याच्यावर तुम्ही डिझाईन करायला घ्या, जेणेकरून तिळगुळ सॅटिन रिबिन लावताना पडून जाणार नाहीत. सॅटिन रिबिन लावून झाले की आपल्या डिझाईनच्या बेसवर तुम्ही तिळगुळ चिटकवून घ्या. ग्लू गन नाहीये तुमच्याकडे, काळजी करू नका. तुम्ही फेवी बॉन्डचाही वापर करू शकता. फेवी ग्लू, फेवी बॉन्ड या ग्लूचा वापर करूनही तुम्ही तिळगुळ व्यवस्थित चिटकवून घेऊ शकता. बऱ्याच जणांचे असे प्रॉब्लेम आहेत की तिळगुळ चिटकवून झाल्यानंतर पडतात किंवा घालताना ते पडतात. पडतात, पण अगदीच जर तुम्ही ग्लू गनने फार व्यवस्थितरित्या एक तिळगुळ दुसऱ्या तिळगुळला चिटकवून घेतलात तर ते पडण्याची शक्यता फारच कमी आहे. वरच्या डिझाईन्स मी अशा प्रकारे तिळगुळ चिटकवून घेत आहे ना हा फारच शोभेल असा आणि सुटसुटीत असा नेकलेस. लहान मुलींवर हा नेकलेस फारच सुंदर दिसेल. चला तर मग पाहूया की बाकीची ज्वेलरी मी कशी पूर्ण केली आहे. अशा प्रकारे बाजूबंद रेडी केले आहेत. त्यालाही मी सॅटिन रिबिन लावून घेतली आहे बरं का. त्यानंतर मी बनवलं आहे खास मुलींना त्यांच्या ड्रेसवर मॅचिंग, अगदीच गुलाबी रंगाचा फ्रॉक असेल तर त्यावर मॅचिंग असा कमरपट्टा. आणि मुलींसाठी दागिने बनवतोय तर थोडेसे त्याच्यामध्ये क्लिप आलेच पाहिजे. क्राऊन आपल्या प्रिन्सेससाठी आपल्याला बनवावंच लागेल, त्यामुळे अशा प्रकारे क्राऊन मी बनवला आहे आणि तो मी इथे हेअरबँडवर स्टिक करून घेणार आहे. अशा प्रकारचं बटरफ्लाय क्लिपही मी बनवलं आहे, जेणेकरून मुलींना केसामध्ये जर केस फार छोटी असतील आणि अगदीच एखादी पोनी घालून त्याला असा क्लिपही लावला तरी तो सुंदर दिसणार आहे. तुम्हाला आमची
ही ज्वेलरी बनवण्याची पद्धत आणि ही ज्वेलरीची डिझाईन कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा. धन्यवाद.